नमस्कार. माझा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं की महालक्ष्मीचे वार सुरू होतात. महालक्ष्मीची आराधना सुरू होते. तर माझी सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तर त्याआधी मी म्हटलं चला आपलं किचन साफसफाई करून घेऊया, किचन क्लिनिंग करूया. तर मी सगळ्यात आधी वरनं सुरुवात केली आहे, म्हणजेच माझा फॅन साफ करून घेतलेला आहे. आपण किचनमध्ये भरपूर काम करत असतो, स्वयंपाक करत असतो आणि फोडण्या देत असतो. तर फोडणीचा जो स्टिकीनेस आहे तो फॅनला नक्कीच चिटकतो. आणि मी दिवाळीच्या वेळेस माझं संपूर्ण किचन क्लीन केलं होतं. पण तरी देखील मी माझ्या किचनमध्ये नॉनव्हेज बनवत असते. माझे मिस्टर नॉन व्हेजिटेरियन आहेत. तर त्यामुळे मी म्हंटल की आपलं किचन एक स्वच्छ करूया, कारण आता महालक्ष्मीसाठी प्रसाद बनवावा लागणार आहे. तर म्हणूनच मी खरं तर स्वच्छ करते. बाकी माझं सगळं अगदी छान क्लीन नीट नेटकं आहे. पण मी म्हंटल नको, एकदा स्वच्छ करून घेऊया. माझ्या मनात आलं ना की मग मी ते करतेच. तर मी छान सगळ्यात आधी फॅन साफ करून घेतलाय आणि हे नवीन किचन क्लिनिंग लिक्विड मी मागवलेलं आहे. तर इतकं छान आहे. क्लिवाचं हे लिक्विड आहे आणि यामध्ये एक बॉटल स्प्रे आणि पावडर येते. तर ही पावडर कट करायची आणि पाण्यात टाकायची. त्यांनी मेजरमेंट दिलंय अर्धा लिटर पाण्यामध्ये किती पावडर टाकायचे. आणि मग पावडर टाकून घ्यायची, त्याचं झाकण लावायचं. स्प्रे बॉटल आहे ती, आणि स्प्रे बॉटलचं झाकण लावल्यानंतर एकदा शेक करून घ्यायचं स्वच्छ व्यवस्थित, आणि पिंक कलरचं छान लिक्विड तयार होतं. आणि मग आपल्याला जिथे जिथे हे प्रोडक्ट यूज करायचं, जिथे जिथे डाग आहेत, स्टिकीनेस आहे, तिथे तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकता. आणि मी खरं सांगते, मी याआधी उकीचे प्रोडक्ट वापरलंय, हॅपी प्लॅनेटचे प्रोडक्ट यूज केले, पण हे प्रोडक्ट इतकं कन्व्हिनियंट आहे युजला. मुळात ते पाण्यात आहे, त्यामुळे ना कुठलेही ऍसिडिक फॉर्म नाहीये. हाताला चुनचुन्या वगैरे काही होत नाही आणि इतकं फटाफट सगळं क्लीन होऊन जातं. तर गॅसला ना मी अंघोळच घालते, म्हणजे माझं रोजचं काम आहे की दोन्ही वेळेचा स्वयंपाक झाल्यावर मी सकाळीच गॅस क्लिनिंग करते. रात्री मी फक्त पुसून घेत असते. आणि सकाळचा जेव्हा माझा स्वयंपाक होतो तेव्हा मी पूर्ण गॅसला अंघोळ घालते. जोपर्यंत मी अंघोळ घालत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही, असं आहे. आणि आपण जेव्हा वरती सुद्धा फोडण्या वगैरे देतो, तर तेव्हा टाईल्सवर फोडण्यांचे तेलकट डाग पडतात. कधी तेला तुपाचे फोडण्यांमुळे असा चिकटपणा येतो. तर मला असं वाटलेलं की खूप चिकट झालं असेल, महिना झालाय, पण नाही, इतकं काही चिकट नव्हतं. कारण मी दिवाळीच्या वेळेला या सगळ्या टाईल्स साफ केल्या होत्या. मग मी सगळं वरती चढून ॲक्वागार्डच्या वरचं वगैरे सगळं पुसून घेतलं आणि सगळं छान झालं. मी घरातनं कुणीतरी असल्यावरच हे असले उद्योग करते, कारण श्रीजा पण आहे ना, तर तिच्याकडे पण मला बघावं लागतं. तर मग आमच्याकडे ज्या कामवाल्या आंटी येतात तर त्या आलेल्या होत्या, म्हणून मी वर चढली. कारण वरती चढलं ना की कोणीतरी असलं की बरं असतं, जरा काही लागलं खालून तर. नाही तर मग एकटीच असली की कोणी बेल वाजवली की मला खूप प्रॉब्लेम येतो. आणि श्रीजाचं सारखं मग काही ना काही दे घे असं चालूच असतं. आणि मी जिथे काम करते श्रीजाला सुद्धा तिथेच काम करायचं असतं. माझ्या पायाजवळ तिचं घुटमुळणं चालू आहे आणि मी तिला इतकी खेळणं दिलेत, पण तिला माझ्याशीच खेळायचंय आता. मी म्हंटल ठीक आहे, मी फटाफट काम करते आणि मग तिच्या बरोबर खेळते. पण तरी सुद्धा मी काम करत होती आणि श्रीजा माझ्या पायाभोवती खेळत होती. तर असं चालूच असतं. आणि ज्या आया आहेत ना त्या मला समजून घेऊ शकतात. तर मी असं ठरवलंय की जोपर्यंत मार्गशीर्ष महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत घरात कुठलंही नॉनव्हेज जे आहे ते बनवायचं नाही. आणि मी माझ्या नवऱ्यालाही सांगितलं की माझे उपवास आहेत, तर तू सुद्धा नॉनव्हेज काही घरात आणू नको. मी सगळं किचन वगैरे साफ केलंय. पण ऐकणार असा नवरा थोडीच असतो. तर त्याला जेव्हा खायचं असतं तेव्हा तो बाहेरून मागवतोच. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, एकदा सांगून दोनदा सांगून जर एखाद्याला कळलं तर ठीक, नाही कळलं तर आपण जाऊ द्या, ज्याला जे करायचं ते करू द्या, असं मी विचार करून सोडून दिलं. कारण ना खूप डोकं लावण्यात पण काही पॉइंट नसतो. आणि मग आपलीच चिडचिड होते की आपण एवढं सगळं करायचं आणि मग आपलं ऐकत नाही वगैरे. तर मी आता डोकं लावणं सोडून दिलेलं आहे. आणि मग मी सगळं आवरत होती आणि आमच्या ज्या आंटी आहेत त्या सुद्धा आवरत होत्या. आणि श्रीजा तुम्हाला दिसत असेल थोडीशी इथे, तर तिचं पण चाललं होतं भांडे जे घासले ते बाहेर काढणं, कधी बाहेरचे भांडे आत ठेवणं. ती सुद्धा खूप मदत करत असते. आणि मग मी त्याच क्लिनिंग लिक्विडने माझा जो पॅरलल प्लॅटफॉर्म आहे
तो सुद्धा पुसून घेतला. इकडे मी बऱ्याच गोष्टी ठेवल्यात. खरं तर कधी कधी वाटतं की एवढ्या गोष्टी इथे नको, थोडंसं मोकळं हवं आणि हे स्टँड काढून टाकू ओव्हनवरचं. पण असं होत नाही. तिथे बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या हँडी आहेत आणि जेव्हा जेव्हा लागतात तिथे पटकन निघतात. आणि दुसरीकडे पण कुठे ठेवायला जागा नाहीये. तर श्रीजाच्या सगळ्या ज्या पावडर असतात ना, मी महिनाभराच्या तिच्या पावडर बनवून ठेवत असते. आणि मग तिला जेव्हा जेवण बनवायचं तेव्हा इझी पडतं. तर ते सगळं तिच्या पावडर म्हणजे जे होममेड बिस्किट्स असतात, कधी काही मुरमुरे वगैरे हे सगळं मी त्या स्टँडमध्ये ठेवत असते ओव्हनच्या वरती. मग पटकन द्यायला सोपं पडतं. आणि हे जे माझं किचन लुक आहे ना, हे जरा एस्थेटिक असं आहे, पिंटरेस्टी टाईप. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे प्रोडक्ट्स आवडत असतील तर मला नक्की सांगा. आणि मला असंच आवडतं छोट्या छोट्या गोष्टींनी किचन सजवायला. किचन म्हणजे आपल्या गृहिणींचं हृदय असतं असं मला वाटतं, की म्हणजे बोलतो ना आपण की दिवसभरामध्ये 100 वेळेस आपण किचन मध्ये जातो आणि ते जेव्हा खूप छान असतं, खूप हॅपीली अरेंज असतं, तेव्हा प्रत्येक स्त्रीला छान वाटत असतं. तर माझं सुद्धा तसंच आहे. जेव्हा सगळ्या बरण्या भरलेल्या असतात, सगळा किराणा असतो, जे बनवायचं ते सगळं सामान घरात असतं आणि किचन असं छान क्लीन असतं, तेव्हा माझं मनही खूप छान प्रसन्न असतं असं मला वाटतं. आणि मी बऱ्याच गोष्टी करत असते, छोट्या-छोट्या आणि मला आता ना ड्रेस घ्यायला, मेकअप घ्यायला इतकं आवडत नाही, जितकं मला किचनच्या गोष्टी घ्यायला आवडतं. तर हे जे बघताय ना तुम्ही, ह्या गवतामध्ये मी अंडी ठेवते आणि वरनं ही प्लेट ठेवते आणि मग या मॅनला ठेवते. पण मी मार्गशीर्ष महिना लागायच्या आधीच सगळी अंडी संपवली घरात आणि मी म्हटलं, की आता अंडी येणार नाहीत, अंडी बनणार नाहीत. पण माझ्या मिस्टरांनी एकदा दोनदा बाहेरून नॉनव्हेज ऑर्डर करून खाल्लं. पण मी म्हटलं ठीक आहे, कोणाचाही आत्मा असा दुखवता कामा नये. ज्याला जे खायचं त्याने ते खाण्यास म्हणजे पूर्ण आपलं हे असलं पाहिजे असं मला वाटतं. तर मी तो सगळा कोपरा क्लीन करून घेतला आणि आता मी माझं जे मिक्सर आहे ते क्लीन करते. तर हे जे मिक्सर आहे ना, याला सगळे अटॅच होतात प्रोडक्ट्स. म्हणजे याला कणिक पण मळता येते, त्याच्यानंतर ज्युसर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा गाजराचा, बिटाचा हलवा करायचा असतो ना, आपल्याला गाजर किसायलाच 1 तास लागतो. पण माझ्याकडे जेव्हा गाजराचा हलवा असतो, माझं गाजर अगदी 2 मिनिटात किसलं जातं. कारण याला सगळं ग्रेटर वगैरे सगळे प्रोडक्ट आहेत आणि त्यामुळे ना हे खूप इझी होऊन जातं. कणिक मी रोज यात नाही मळत, पण कधी काही पराठ्यांची कणिक असेल, कधी काही वेगळं जास्त कणिक असेल, तेव्हा मी यात मळते. कारण ना होतं काय, सकाळी ना एक आवाज होतो मिक्सरचा आणि श्रीजा, सचिन झोपलेले असतात आणि जर आवाज झाला तर मग ते त्या आवाजात दोघेही उठतात. म्हणून मग मी अ, असं करत नाही, हातानेच मळते. पण कधी-कधी मला कंटाळा वगैरे आला तर मग मी याचं जे फूड प्रोसेसर आहे ते मी यूज करत असते. आणि कांदा जेव्हा मसाल्याला कापायचा असतो तेव्हा सुद्धा याचा खूप यूज होतो. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे खोबरं. खोबरं किसायला बराच वेळ लागतो आणि यामध्ये अगदी 2 मिनिटात खोबरं किसून होतं. फक्त ना ते रूम टेम्परेचरचं हवं. मी खोबरं फ्रिजमध्ये ठेवते, पण ते मी थोडा वेळ बाहेर काढून ठेवत असते जेव्हा मला किसायचंय तेव्हा. म्हणजे मग ते लवकर किसलं जातं. आणि हे जे मी क्लीन करते ना, तर हे आहे श्रीजाचं स्टेरिलायझर. तर श्रीजाच्या ज्या काही बॉटल्स आहेत, खेळण्या आहेत, त्यानंतर तिचे औषध देण्याचे जे छोटे-छोटे झाकणं आहेत, हे सगळं यामध्ये स्टेरिलाइज होत असतं. आणि हे खूप युजफुल प्रोडक्ट आहे, न्यू मोमी. तुम्हाला जर तुमच्या बाळाला खूप छान हायजीन ठेवायचं असेल, तुम्ही हे प्रोडक्ट नक्की यूज करा. माझ्यातली जी आई आहे तर ती म्हणजे अशा वेळेस जागी होते आणि रात्री मी स्टेरिलायझर ऑन करते आणि एकदा मी दुपारी स्टेरिलायझर ऑन करते. दोनदा तिच्या सगळ्या बॉटल्स क्लीन होत असतात किंवा तिची जी ती खेळणी खेळते, जे दिवसभर तिच्या हातात असतं, ते सुद्धा मी यामध्ये स्टेरिलाइज करत असते. आणि हा माझा इलेक्ट्रिक सेक्शन आहे. इलेक्ट्रिक केटल, मिक्सर आणि स्टेरिलायझर. तर असं सगळं मी इथेच ठेवते. आणि हा इतका सुंदर कोपरा, इतकं छान वाटतं ना, तर खरंच किचन क्लीन असलं, किचनमध्ये सगळ्या गोष्टी असल्या, की प्रत्येक गृहिणीला छान वाटत असतं. आणि आता लवकरच माझे जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत ते सुरू होणार आहेत. मी माझ्या पूजा खूप छान करते आणि पूजा जेव्हा करते तेव्हा घरात खूप प्रसन्न वाटतं. मुळात मी खूप हॅपी असते, त्यामुळे ऑफकोर्स माझं घरही तितकंच हॅपी असतं असं मला वाटतं. आणि खरंच
मला असं वाटतं ज्या घरात स्त्री नाही ना, ते घराला घरपण नाही. कारण माणसंही घर काही काही घरं खूप स्वच्छ ठेवतात. पण स्त्रीमुळे ना घराला एक मांगल्य येतं. एक असा छान आनंद येतो. तिची बडबड, तिचं रुसणं, तिचं फुगणं सतत काहीतरी चालू असतं. अशी कुठलीच स्त्री नसेल, की तिला या गोष्टी आवडत नसतील. मला असं वाटतं, की सजवणं, सुंदर ठेवणं, स्वच्छ करणं. तर मला जेव्हा केव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी तो वेळ याच गोष्टींमध्ये घालत असते. आणि किचन ओट्यावर ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या ठेवाव्याच लागतात, कितीही नाही म्हटलं तरी. आणि गरजेच्या वस्तूंबरोबर मी छान-छान, छोट्या-छोट्या डेकोरेटिव्ह वस्तू सुद्धा ठेवत असते. ज्यामुळे माझं किचन अजून छान वाटेल आणि मला रेसिपीज करायला आनंद मिळेल. मी खूप कमी रेसिपी शूट करते. खूप कमी कंटेंट शूट करते मलाही माहिती आहे. पण दिवसभरातल्या 5 ते 6 मील्स मी घरात बनवत असते. श्रीजासाठीचे 4 मील्स होऊन जातात. आम्हा दोघांसाठीचे 2 मील्स होऊन जातात. तर भरपूर जेवण बनवणं होतं आणि किचनमध्ये भरपूर वेळ स्पेंड करणं होतं. आणि आता हा एक छोटासा ट्रे आहे. त्यामध्ये मी आपल्याला पराठ्यांना जे तूप लागतं आणि पोळीला जे तेल लागतं ते मी यामध्ये ठेवत असते. आणि तेला तुपाचे डाग खाली पडू नये म्हणून मग मी असा ट्रे यूज करते. तर मिठाची बरणी असेल, पाण्याची बरणी असेल, त्यानंतर मसाल्याचा डबा असेल, तेला-तुपाची भांडी, खलबत्ता, चमच्यांचं एखादं स्टँड जवळ ठेवणं, कारण सारखे मला चमचे लागतात. मग इथून खूप हँडी होऊन जातं. आणि किचन क्लीन केल्यावर जे समाधान मिळतं, मी खरं सांगते, एवढं किचन क्लीन करायला मला 2 ते 3 तास लागले असतील. पण मला बाळ असल्यामुळे ना, मध्ये-मध्ये तिच्याकडे लक्ष देणं, तिला खाऊ-पिऊ घालणं, तिच्याशी खेळणं, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा येतातच आणि त्या या किचन क्लीनिंगपेक्षा महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर हे सगळं घासून तर सगळं झालेलं, पण लावलं मी आता संध्याकाळी आहे. कारण श्रीजाचं झोपवणं आणि तिला ना थोडा जरी आवाज झाला तरी ती उठते. मग मी म्हटलं जाऊ दे आपण हे सगळं संध्याकाळी करूया आता. आणि मग सगळं क्लीन करून झाल्यावर मी म्हटलं, की आता ना आपण किचन ट्रॉलीज सुद्धा क्लीन करून घेऊया. तर आमच्या आंटी जेव्हा भांडी घासतात ना, तर तेव्हा थोडं पाण्याचे डाग, साबणाच्या पाण्याचे डाग खाली पडतातच ट्रॉलीजला आणि ते मिटवणं थोडं अवघड असतं. म्हणून मी हे जे क्लिवाचं किचन प्रॉडक्ट आहे ते यूज केलंय आणि त्याच्यामुळे फटाफट माझं जे क्लीनिंग आहे ना ट्रॉलीची ती झालीये. तर किचन ट्रॉली क्लीन करणं आठवड्यातलं एकदाचं जे काम आहे, ते माझं सगळ्यात नावडतीचं काम आहे. मी खरं सांगते, जेव्हा मी माझ्या माहेरी होती ना, तेव्हा सुद्धा माझी आईच किचन क्लीनिंग करायची, ट्रॉली स्पेशली. आणि माझ्या हात ट्रॉली क्लीन करणं तिला आवडायचं पण नाही. तिला तिच्या हातानेच केलेलं आवडायचं आणि मला बिलकुल आवडायचं नाही, की मी किचन ट्रॉली क्लीन करते असं. आणि आता जेव्हा मी क्लीन करते ना आठवड्यातनं एकदा, तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण येते. कारण मला हे कामच आवडत नाही. अ, एक असेल ते म्हणजे कणिक मळण्याचं काम आणि भांडी घासण्याचं काम, त्याच्यानंतर भांडी लावण्याचं काम. ही कामं मला अजिबात आवडत नाही. आणि पण तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला असा काही ऑप्शन नसतो. अ, आवडणं किंवा ना आवडणं, तुम्हाला ते काम करावंच लागतं आणि मी एकटी असल्यामुळे मला ते करावंच लागणार आहे. घर जिथे-जिथे खराब होईल तिथे माझा हात लागणारच आहे. तर असंच असतं सगळ्यांचंच आणि प्रत्येक स्त्रीचं असतं. काहींना स्वयंपाक करायला नाही आवडत, काहींना बाकीची वरची कामं करायला नाही आवडत. पण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. खूप मनापासून मी जेवण बनवते आणि आता इतकं छान क्लीन झालंय, तर मी म्हटलं आता जर भाकरी केल्या किंवा चपात्या केल्या, तर परत सगळं खराब होईल आणि परत आवरावं लागेल. म्हणून मी माझ्या नवऱ्याला इतकं कन्व्हिन्स करत होते, की आता आपण हलकं-फुलकं जेवण करूया. तर माझा नवरा म्हटला, "नाही, आपण ना काहीतरी भाकरी आणि ठेचा वगैरे करूया." मी म्हटलं, "नको, नको. खूप हाय होऊन जाईल आणि लाईट जेवण करूया." तर मी असं लाडीगुडी लावत होती. कारण मला आता शॉर्टकट काहीतरी बनवायचं होतं. मग मी खिचडीचा प्लॅन केला आणि माझ्या नवऱ्याला अशी मिक्स डाळीची खिचडी, हिरवी खिचडी आम्ही ज्याला म्हणतो ती खूप आवडते. तर मी मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि हिरव्या मुगाची डाळ अशी टाकत असते. आणि श्रीजा पण ही खिचडी खाईल. मी मिरच्या जरी टाकल्या असल्या तरी श्रीजा सुद्धा खाईल, म्हणजे आम्हा तिघांचं एकाच कुकरमध्ये होऊन जाणार. नाहीतर मग श्रीजाचं वेगळं, आम्हा दोघांचं वेगळं असंही बनवते कधी-कधी.
पण आज मी म्हंटल की आज आपण शॉर्टकट बनवूया, नाहीतर मग भाकरी केल्यावर पुन्हा ओटा खराब होणार, पुन्हा गॅस खराब होणार. तर खूप जणांचं असं असतं की भाकरी जरी केली तरी किचन ओटा वगैरे काही खराब होत नाही, जशी माझी आई आहे. पण माझं तसं नाहीये. जेव्हा मी भाकरी करते तेव्हा मला पूर्ण ओटा क्लीन करावा लागतो. तर असो, प्रत्येकाची सवय. मी अजून लहान आहे असं म्हणूया. आणि जेव्हा मी मोठी होईल तेव्हा पण माझी मुलगी कदाचित असं म्हणेल. तर या सगळ्या जे वाटण होतं मी ते फ्राय करून घेतलंय आणि आता मी हिरवी खिचडी बनवणार आहे. ही खिचडी इतकी लाईट असते, तुम्ही नक्की बनवा. आणि जर तुमच्याकडे बेबी असेल तर मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजे करून तुम्ही बनवू शकता. पण लहान मुलांना सुद्धा आपण जसं देतो खायला तसं ते खातील. तर श्रीजाला मी सवय लावते थोडी-थोडी आणि तीही खाते, आनंदाने खाते जे सुद्धा मी तिला देते ते. तर असं सगळं आहे. आणि घरातली बाकीची कामं असोत नसोत पण स्वयंपाकाचं काम प्रत्येक स्त्रीला असतंच असं मला वाटतं. आणि तिचं किचन छान असेल तर मग ती सुद्धा खूप हॅपी असते आणि आनंदाचा मार्ग, खुश होण्याचा मार्ग हा पोटातूनच असतो असं मला वाटतं. आणि पोट हॅपी तर आपण सगळे हॅपी, कारण हे सगळं जे काही आपण करतोय ते आपल्या पोटासाठीच करतोय, हो की नाही? तर माझी छानपैकी खिचडी तयार झालीये आणि खिचडीचा खरा आनंद असा वरनं छान चमचाभर साजूक तूप टाकूनच मिळतो असं मला वाटतं. आणि मी मस्तपैकी खिचडी घेतली आता जेवणासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओतला कुठला पार्ट आवडला आणि जे किचन आपल्या सगळ्यांचंच हृदय आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं? हे माझं रेंटेड होम आहे तरी सुद्धा मला सजवायला खूप आवडतं. कारण आपण जिथे राहतो तेच आपलं घर असं मला वाटतं. त्यामुळे मी माझं घर खूप आनंदाने सजवत असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच पुढच्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.